समग्र शिक्षा अभियान 2021 मध्ये भारत सरकारने लॉन्च केला. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. पण आता खबर ही येते की त्याला बंद करण्यात आलेला आहे. बंद करण्यात आल्यामुळे जे 3800 कर्मचारी त्याच्यात कार्यरत होते ते ते तर भुकेला लागले. कारण पहिलेच भारतामध्ये पहिलेच जॉबची किल्लत एवढी आहे आणि मोठ्या प्रमाणात क्रायसिस चालू आहे आता सध्या. आणि त्या क्रायसिस मध्ये तुम्ही ह्या लोकांना जॉबवरून काढून टाकण्यात आलेला आहे. हा अभियान पुन्हा केव्हा स्थापन करण्यात येईल आणि जेव्हा स्थापन करण्यात येईल तर ह्याच लोकांना तुम्ही कार्यरत करतील याची काय शाश्वती आहे? कारण जर हा अभियान पुन्हा स्थापित न करण्यात आला त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांवर शिक्षणावर त्यांचा परिणाम होईल त्याचं भुगतान कोण भरती करणार? त्याच्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत की तुम्ही डायरेक्टली हे अभियान बंद करण्यात आलेलं आहे आणि जे 3800 कर्मचारी आहेत ते देशोधडीला लागलेले आहेत. त्यांचं पुढे काय होणार? त्यांचं पुनर्नियोजन करण्यासाठी तुम्ही काय पावले उचलले आहेत का? सरकारला ह्याच्याबद्दल जबाब देणं गरजेचं आहे. कारण 3800 कर्मचारी यांनी हडताळी केलेली होती, पण आता त्यांना जे काही ठोस जबाब येणं गरजेचं आहे ते जबाब येताना दिसत नाहीये.